ची बातमी पाहूयात। शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर आलेत। देवेंद्र फडणवीसांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्यात। पारदर्शक, प्रामाणिक, गतिशील कामं करा। 100 दिवसात काय कामं केलं जाईल याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिलेत। सर्व यंत्रणा या तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याचं धोरण मुख्यमंत्री राबवणार आहेत। 1.5 लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचनाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या आहेत। तर प्रत्येक विभागानं 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करावा असाही आदेश देण्यात आलाय। मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना सूचना केल्या। 1.5 लाख नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिले आहेत। आपले सरकार पोर्टल नव्याने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले। दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभा करण्याचेही आदेश देण्यात आले। वॉर रूम आणखी कार्यक्षम करून त्यात नव्या प्रकल्पांवर काम करण्याचं सुचवलंय। तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करा असाही आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। सर्व सरकारी पोर्टल, वेबसाईट आरटीआय फ्रेंडली करा असं त्यांनी म्हटलंय। तातडीनं सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण करण्याचेही आदेश देण्यात आले। चांगला आहे देवेंद्रजी, हे त्यांची भूमिका आहे, हे विकासाचं विजन असलेली भूमिका आहे। आणि ज्याप्रमाणे मोदी सरकारने, माननीय पंतप्रधान मोदीजींनी पंतप्रधान पदावर आरूढ होताना 100 दिवसाचा देशाच्या विकासाचा कार्यक्रम तयार केला आणि तो कार्यक्रम पूर्ण केला। मोदी 30 पुस्तक आमच्याकडे आलं आहे 100 दिवसाचं।